या ठिकाणी मी आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना विनंती करतो, आपण या सभेला मार्गदर्शन करायचं आहे आणि आपले सोनेरी विचार आपण या सभेला द्यायचे आहेत। माननीय गोपीनाथजी, माननीय रामदासजी, माननीय विनायकराव, विनोद आहेत, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मगाचपासून बराच वेळ आपणही बसलेलो आहात, मीही बसलेलो आहे आणि आपण नेहमी असं म्हणतो की आता देशामध्ये भगवं वारं जोरात वाहत आहे। हे भगवं वारं इकडे फडकलेल्या आणि फडकणाऱ्या भगव्यावरून मला दिसतंय। हे बघा, आहे निवडणूक म्हटल्यानंतर सगळी सोंग ढोंग मैदानामध्ये येतातच, तशी आपल्या विरोधात काही आलेली आहेत। कालपर्यंत जे सोबत होते ते आता समोर उभे राहत आहेत। ज्यांनी भानगडींचा डोंगर उभा करून ठेवलाय ते सुद्धा निर्लज्जपणाने मैदानात उतरलेत। पण त्यांना भानगडबाजांना माहिती नाही की या मतदारसंघाचं नाव रायगड आहे, भानगड नाहीये। तुम्ही खासदार असाल त्या भानगडीचे, रायगडमध्ये नाही। आणि एक लक्षात ठेवा, रायगडाला जाग आली तर भगवा फडकलेला आहे। जाग आली तर भगवा फडकलाय, राग आला तर तुमचं काय होईल याचा विचार करा। ठीक आहे, ही सगळी कोकणची माणसं आहेत, साधी भोळी आहेत असं म्हणतात। ते कुठलं गाणं होतं ना, आता प्रकाश अण्णा तुम्ही सांगितलं, कोकणची माणसं साधी भोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी। पण हा कोकणचा माणूस निष्ठावान आहे आणि त्याला चांगलं काय वाईट काय हे चांगलं कळतं। नुसता साधा भोळा म्हणून याच्या जर का वाटेला जाल आणि याला दिवचाल तर रायगडचं टकमक टोक सुद्धा याच रायगडमध्ये, याच जिल्ह्यामध्ये आहे। वातावरण हळूहळू पुढे सरकत आहे, निवडणूक जवळ येत चाललेली आहे। विषय अनेक आहेत, कोणत्या विषयावरती बोलायचं, कोणते विषय सोडायचे, एखादा विषय राहतो, एखादा विषय बोलला जातो। काँग्रेस आहे त्या बाजूला, त्यांच्यासोबत बोट धरून शरद पवार चाललेले आहेत। पवारांबद्दल नेमकं काय बोलायचं हेच मला कळत नाही। खरं म्हणजे गोपीनाथजी, आज आपण 6 जण झालेले आहेत, म्हणजे महायुतीने षटकार मारलेला आहे। आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, काही दिवसांपूर्वी मी गोपीनाथजी, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी विरोध केला नसता तर विनायकराव तुमच्या आधी शरद पवार या व्यासपीठावरती आले असते। आम्ही नाही सांगितलं, कसं होणार आहे? जर का आम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, त्यांचे भक्त आम्ही स्वतःला मानतो, तर शिवरायाचा भक्त अफजल खानाच्या सोबत जाऊ शकतो? आणि साधी जी आपली परंपरा आहे ना, आज अनंत गीतेत साष्टांग दंडवत तुम्हाला घातला त्याने, साष्टांग दंडवत। नेहमी जनतेशी प्रामाणिकपणे वागणारी ही सगळी आपली माणसं, तळागाळातली लोक कोण होते अनंत गीते? मुंबईमधला एक साधा शाखा प्रमुख, तो केंद्रामध्ये शिवसेना प्रमुखांनी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री केला। 5 वेळा खासदार, आता 6व्यांदा होणार। लोक एकदा निवडून आल्यानंतर टर्र फुकतात, पण आज देखील हा माणूस तुमच्या समोर दंडवत घालतो आहे, हे विशेष आहे। हा फरक लक्षात घ्या। नाहीतर नुसतं निवडणुका आल्यानंतर ताईमाई अक्का आहेच, पण निवडून गेल्यानंतर सुद्धा मतदारांची जाण ठेवणं याला म्हणतात शिवसैनिक, याला म्हणतात महायुतीचा उमेदवार। नाहीतर गेलं प्रकाशांना तुम्ही सांगितलं की गेले काही वर्ष तर आपल्या इकडे दुष्काळ पडतोच आहे, त्याच्यात भर म्हणून आता गारपीट झाली आणि गारपीट एवढी भयानक झाली, आजपर्यंत कधी अशी गारपीट मी तरी ऐकलेली नव्हती, मी अशी पाहिलेली नव्हती। बदा जसं काय वरनं दगडफेक व्हावी तशा गारा पडल्या।
गेल्या आठवड्यामध्ये मी नाशिकला गेलो होतो. शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ आलं. काय दुसरं बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही, दिशा उरलेली नाही, आत्महत्या दुसरं काहीच करू शकत नाही. एक शेतकरी बाजूला बसला होता मुंडन केलेला. मला सांगण्यात आलं की उद्धवजी यांचे वडील शेतामध्ये होते आणि गारपिटीच्या मारामध्ये सापडले. त्या गारपिटीचा वर्ष एवढा झाला की तो शेतकरी तिथल्या तिथे मृत्युमुखी पडला. एवढा प्रचंड गारपिटीचा पाऊस पडला. आजपर्यंत कधी दुष्काळ पडल्यानंतर ना मुख्यमंत्री कुठे फिरकले, ना शरद पवार गेले. तटकरे तर सोडूनच द्या, ते नुसते मोजतच बसले. अजित पवार तर काय प्रश्नच नाही. तुम्ही कोण आहात? धरण जर का कोरडं पडलं आणि शेतकरी त्यांच्याकडे गेला तर बेलगामपणाने बोलतात, धरणात पाऊस पडत नाही, पाणी पडत नाही, तर काय लघवी करायची? ही कुठली अवलाद? ही कुठली अवलाद? ही महाराष्ट्राची परंपरा नाही. पण आजपर्यंत कधी न फिरकणारे मंत्री जणू काही सर्व पित्री अमावस्या असे सगळे पित्र खाली आली आणि गारपीटग्रस्त भागामध्ये फिरायला लागली. कोण टांग्यावरनं फिरतोय, कोण सायकलीवरनं फिरतोय. पेपरमध्ये फोटो आला, बैलगाडीतून फिरतायत मुख्यमंत्री, बैलगाडीतून. आणि तो फोटो आल्यानंतर शेतकरी अवाक झाले. अरे बैल गाडीतून फिरतोय? नाही, मी मुख्यमंत्र्याला बैल बोललो नाही. तुम्ही माझं बोलण्याच्या आधीच तुम्ही हसायला लागलात. मी असं म्हणत होतो की अरे बैल गाडीतून फिरतोय आपला मुख्यमंत्री. तुम्ही मध्येच हसायला लागला. माझं वाक्य तुटलं, मी काय करू? पण अशीच पाळी फोटो बघितल्यानंतर झाली. अरे काय चाललंय? कशालाही फेऱ्या करतात, कशालाही थोतांड करतात. आजपर्यंत तुम्हाला कधी कळलं नाही की या देशामध्ये जनता राहते, गोरगरीब राहतो. मग ते रामदास आठवले ज्यांचं प्रतिनिधित्व करतात तो आमचा दलित समाज असेल, विनायकराव ज्यांचं प्रतिनिधित्व करतात तो मराठा समाज असेल, त्याही समाजामध्ये गोरगरीब आहेत, धनगर समाज आहे. आजपर्यंत कधी तुम्ही यांची चौकशी सुद्धा केली नाही. मंत्री म्हटल्यानंतर जाऊन बसलात दिल्लीमध्ये. जातायत कुठे तुम्ही? निवडणुका आल्यानंतर आम्ही काही तुकडे फेकू, पुन्हा ये रे माझ्या मागल्या, द्याल मत. घराघरामध्ये पैसे आम्ही फेकू, कारण गोरगरीब आहेत. पण गोरगरीब असले तरी लाचार नाही आणि तुमच्या भ्रष्टाचाराच्या पैशाला तर अजिबात आम्ही आता शिवणार नाहीये. खरं म्हणजे सगळ्यांनी एक निश्चय केला पाहिजे की हा जो पैसा कदाचित नव्हे नक्कीच घराघरामध्ये पोहोचला जाईल. हा पैसा हा शापाचा पैसा आहे. ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या त्याचे तळतळाट त्या पैशाबरोबर घरामध्ये येणार आहे. ते घरामध्ये कोणी घेणार आहात तुम्ही? शापाचा पैसा आमच्या घरामध्ये नको. आमच्या घरामध्ये पुण्य आहे. आम्ही गरीब असलो तरी चालेल, पण तुम्ही शापाचा पैसा, ओरबाडून घेतलेला पैसा हा आम्ही घरामध्ये घेऊन आमच्या मुलाबाळांना 2 घास त्याची देणार नाही. आणि तटकरे तिकडे चाललेले आहेत. शेका पक्ष विरोधात उभा राहिलेला आहे. मगाशी आनंद गीते आपण बोललात की तुम्ही अर्ज भरल्यानंतर जयंत पाटलांच्या घरी जाणार आहात. जा जरूर. मुळामध्ये काय बिनसलं काय? कालपर्यंत तुम्ही आमच्या सोबत होतात. लोकसभेला तुम्ही आमच्या सोबत राहिलात, विधानसभेला राहिलात. विधानसभेमध्ये आम्ही तुम्हाला मदत केली, निवडून दिलं. लढायला काय हरकत नाही हो. शिवसैनिक हे वाघाचेच बच्चे आहेत. लढायला कोणी समोर असेल, आम्ही लढायला भीत नाही कधी. अंगावर जो येईल त्याला आम्ही शिंगावरती घेऊ, त्याला आम्ही डरत नाही. पण लढायचं कोणासाठी आणि कशासाठी? अरे बाबा का लढतोयस? दिल्या ना विधानसभेच्या तुमच्या जागा दिल्या. लोकसभेला जर का युती तुटली तर विधानसभेला नाही तुटणार, जिल्हा परिषदेत नाही तुटणार. काय होईल मग त्याचं? पण कदाचित जयंत पाटील विसरले असतील, मी विसरलेला नाही, मी विसरणार नाही. प्रभाकर पाटील आणि शिवसेना प्रमुख या दोघांनी मिळून ही युती केलेली आहे. मी माझ्या वडिलांचं स्मरण करतोय आणि त्यांच्या भावनेचा आदर करून मी युती टिकवायचा प्रयत्न करतो आहे. मी करतो आहे. पण मी आज जाहीररित्या सगळ्यांच्या समोर जयंत पाटलांना सांगतोय की शेकाप म्हणजे मला माहित नाही नेमकं काय तुम्हाला अपेक्षित आहे. पण शेकापचा अर्थ शेतकरी कामगार पक्ष, बरोबर ना रे? मग ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत तिकडे शेतकरी आत्महत्या करतोय त्या शेतकऱ्याला, गारपीटग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीचं वचन दिलेलं आहे. गारपीटग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना आम्ही वीज बिल माफ करण्याचं वचन दिलेलं आहे. आणि हे करण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावून हे भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी पुढे जात आहोत, मैदानात जात आहोत.
समोर काँग्रेसचा भस्मासूर आहे, राष्ट्रवादीचा भ्रष्टासूर आहे. अरे त्याच्याशी लढायचं सोडून आमच्या पाठीत वार करताय तुम्ही. ज्या शेतकऱ्यासाठी आणि ज्या कामगारासाठी तुम्ही लढतात, आम्ही लढतो आहोत, त्याचं सरकार आता येते, त्याला न्याय देणारं सरकार आता दिल्लीमध्ये आपण आणतो आहोत. त्यावेळेला मांजरासारखे आडवं जाऊ नका. अजूनही वेळ गेलेली नाही. सोबत या. ज्या शेतकरी आणि कामगार जो तुमच्या सोबत आहे त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करू, त्याची जबाबदारी मी घेतो आहे. या सोबत या. अजूनही सांगतो तुम्हाला मी, सोबत या. नाहीतर उपयोग काय तुमचा? आम्ही शेतकरी आणि कामगारांसाठी आंदोलन करतोय. आम्ही केले ना? आम्ही नाही केले? इकडे सुद्धा एसीझेड येणार होता. एसीझेड कशामुळे रद्द झाला? काय शिवसैनिकांनी आंदोलन नाही केलं? शिवसैनिकांनी लाठ्याकाठ्या नाही झेलल्या? रक्त नाही सांडलं? डोके नाही फुटली? एसीझेड आम्ही रद्द करून घेतलेला आहे. कोणासाठी केला? जर का आम्ही तटकऱ्यांसारखे असतो तर त्याच्यात सुद्धा जमिनी घेऊन आम्ही विकून टाकल्या असत्या, कोणाला कळलं असतं? पण आम्ही स्वच्छ मनाने समोर जातो. कधी पण जेव्हा मी समोर येईन तेव्हा डोळ्याला डोळ्या भिडवण्याची हिंमत माझ्यामध्ये असली पाहिजे. मी नजर खाली लावणार नाही, मान खाली झुकवणार नाही. पण हा एसीझेड आम्ही रद्द करून घेतला, परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत मिळालेल्या आहेत. मिळालेल्या आहेत? या शेतकऱ्यांच्या जमिनी गोपीनाथजी आपल्याला त्यांना परत कराव्या लागतील. आपलं सरकार आणल्यानंतर तमाम शेतकऱ्यांच्या जमिनी या त्यांना आम्ही परत करू. हे असं काहीतरी करा ना. याच्यात जर का आमच्याकडनं काही चूक होत असेल जरूर लढायला उभे राहा. पण विशेष काही नाही आणि नुसतं मतं फोडायची हे पाप करू नका. जर का दुर्दैवाने गीते तर निवडून येणारच आहेत, पण दुर्दैवाने काँग्रेसचं सरकार आलं, येणार नाही, येऊ देणार नाही, तर तुम्ही केलेल्या पापामुळे ते आलेले असतील, एवढं लक्षात ठेवा. आणि ते पाप हे फार भयंकर असेल. शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या हीच नव्हे तर पुढच्या पिढ्या सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्याने न्याय देण्यासाठी म्हणून आम्ही पुढे जातो आहोत. मुंबई दिल्ली कॉरिडॉरचा प्रश्न आम्ही उचललेला आहे, आंदोलनं केलेली आहेत. कोण रद्द करणार हा प्रकल्प? का तुम्ही शेतकऱ्यांच्या कसत्या जमिनी त्याच्यामध्ये घेताय, त्यांच्या आयुष्यावरनं वरवंटा फिरवून टाकता आहात? कोण देणार त्यांना न्याय? निवडणूक आल्यानंतर जर काही एकजूट होणार नसेल तर मग काय काँग्रेस बसले, राष्ट्रवादी बसलेत, कशाला मग तुम्हाला अधिकार काय त्या तटकरेवरती आरोप करायचा? तटकरे हसत असेल की अरे हे बघा फुटले, निवडणुकीच्या आधीच फुटले, आता माझं निश्चित. अरे निश्चित काय गदेड्या, तुला ह्याच मातीमध्ये गाडतोय आम्ही, राजकारणामध्ये तुला गाडून टाकतो आम्ही इकडे. पण काहीतरी आवाज उठवा ना. ज्याच्या विरुद्ध आपण संघर्ष उभा केलेला आहे, स्वतः अंतुले बोललेत की हा राक्षस याला गाडला पाहिजे. पण अंतुलेजी, राक्षसाला गाडायचं असेल तर एरिया गबाळ्याला आशीर्वाद देऊन चालत नाही. तेथे पाहिजे जातीचे मर्द पाहिजे, तरच राक्षस मारला जाऊ शकतो. ही लढाई लुटुपुटीची लढाई नाही. केवळ अनंत गीतेना खासदार करा, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा म्हणजे आमचं काम झालं नाही. ही लढाई ही देशाचं भवितव्य बदलणारी, म्हणजे तुमचं आमचं सगळ्यांचं नशीब बदलवणारी ही लढाई आहे. ही आपल्याला जिंकावीच लागेल, हे लक्षात ठेवा तुम्ही. ही जिंकावीच लागेल. कत्तलखान्याचा प्रश्न आहे, कत्तलखाना येतोय, पाहिजे का रे तुम्हाला? मग सरकार येऊ द्या, त्यांचं होईल रद्द. जे जे तुमचे प्रश्न आहेत, तुमच्या जमिनीचे प्रश्न असतील, विजेचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, जी ही लोक टाळो फोडतायत, दलित समाज आहे, धनगर समाज आहे, मराठा समाज आहे, आणखीन कितीही समाज आहेत, अन्याय अन्याय म्हणून आक्रोश करतायत, त्या काँग्रेसचं सरकार निवडून आणि फोडत बसा आक्रोश, करत बसा टाळो. कोण येणार नाही तुम्हाला वाचवायला तिकडे? नुसतं आक्रोश करून चालणार नाही, नुसतं आंदोलन करून डोकं फोडून नुसतं होणार नाही. आता डोकं वापरायला शिका. आजपर्यंत ज्याने आपल्यामध्ये भांडणं लावली, एकमेकांमध्ये झुंज लावली आणि स्वतःच्या पोळ्या भाजल्या, अशा नराधमांना पहिल्यांदा त्यांची जागा दाखवा, तरच आम्ही शिवरायचे मावळे म्हणूनच तुम्ही पात्र ठरू शकाल. नाहीतर शिवराय सुद्धा कपाळाला हात मारतील की कसे नामर्द या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, साधा स्वतःचा अन्याय सुद्धा यांना दूर करता येऊ शकत नाही. अरे तो जमाना तर वेगळा होता. माझं तर म्हणणं आहे की शिवरायचं नाव घेण्याची आपली लायकी आहे का? कालच्या सुद्धा मी माझ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितलं की काय होता तो जमाना. संपूर्ण जगामध्ये कदाचित हे एकमेव असं दैवत आहे की 400-450 वर्ष झाली, अजूनही हजारो वर्ष होतील, तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर कदाचित मुर्दा सुद्धा उठून उभा राहील. एवढी ताकद, एवढी प्रेरणा त्या छत्रपतींच्या नावामध्ये आहे.
आणि संपूर्ण देशामध्ये मोगल आक्रमण करत होते. जर का छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर कदाचित आपल्या हातामध्ये सुद्धा या भगव्याच्या ऐवजी दुसरं फडकं फडकलं असतं. हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावरती. जर का छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर त्याच्या आधी जे सगळे मोगल घरादाराची बेचिराख राख रांगोळी करत होते, आपले देव फोडून टाकत होते. आणि बेचिराख म्हणजे कसं की घरादारातली आबरू तर लुटायचेच, माता भगिनींची आबरू तर लुटायचेच, पैसा अडका जे काय फुटक्या कवड्या असतील त्या लुटायच्याच, खून खराबा तर व्हायचाच, पण घराला आग लावून टाकायचे आणि ती जी काय राख व्हायची संपूर्ण लुटलं जायचं. याला म्हणायचं बेचिराख. देवांचे तुकडे करून टाकायचे. भवानी मातेचे सुद्धा म्हणे तुकडे केले होते. आणि तेव्हा हा जर का अवतारी पुरुष जन्माला आला नसता तर काय झालं होतं याची कल्पना सुद्धा आपल्याला करता येत नाही. त्यावेळेला छत्रपती होते. आज माझ्या या महाराष्ट्रामध्ये आमचा देव चोरीला गेलाय. या इथल्या दिव्यगाचा सुवर्ण गणेश चोरीला जातो, पण सरकार संडासारखं गप्प बसलेलं आहे. कुठे सरकार म्हणून आहे? कुठे माता भगिनींची आबरू लुटली जाते, सरकार कुठे आहे? हे सगळं आपल्याला बदलावं लागेल. आणि हे सगळं करताना मला आज अभिमान वाटतोय. मगाशी अनंत गीतेने सांगितलं की आपल्या या रायगडचे सुपुत्र नानासाहेबांचे चिरंजीव आप्पासाहेब यांना डी.वाय. पाटील विद्यापीठाने डॉक्टरेटची आज घोषणा केलेली, पदवी दिली. मला अभिमान वाटतोय. कदाचित योगायोग असा असेल की आपण शिवसेनेने सुद्धा मुंबई विद्यापीठाकडे राज्यपालांकडे पत्र दिलेलं आहे की आप्पासाहेबांना मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट द्या. हे शिवसेनेने प्रस्ताव दिलेला आहे. ही अशी माणसं आम्हाला पाहिजेत, नानासाहेबांसारखी माणसं, आप्पासाहेबांसारखी माणसं, जी समाजाला एक दिशा देतात की अरे बाबा इकडे गेलास तर खड्डा आहे, या बाजूने जा, नशा करू नकोस, नशा केलीस तर तुझी दिशा चुकेल, अशी सांगणारी माणसं, अशी दीपस्तंभ आम्हाला पाहिजेत. आणि म्हणून माझी एक अशी इच्छा आहे, माझी एक अशी कल्पना आहे, गोपीनाथजी आपलं सरकार तर येणार, नक्की येणार. ही सगळी तमाम मंडळी आणणार, माता भगिनी आणि बांधव येणार, आणणार म्हणजे आणणारच. पण आपलं सरकार आल्यानंतर नानासाहेबांचं एक चांगलं संकुल की जिकडे कायमस्वरूपी त्यांनी काय काय जे काम केलेलं आहे. मध्यंतरी मी गेलो होतो ठाण्याला, त्यांच्या कार्यावरती आधारित चित्रांचं प्रदर्शन आहे. किती सुंदर पेंटिंग्स तिकडे केलेले. ही सगळी पेंटिंग्स आणि त्यांची जी काय दिलेली शिकवण आहे ती तिकडे कधीही जा तुम्हाला पाहायला मिळेल. असं एक चांगलं संकुल या रायगडमध्ये मी उभारणार, मी नक्की उभारणार. कारण नाहीतर हे आदर्श मानायचे नाही तर काय अशोक चव्हाणचा आदर्श मानायचा? तसं काँग्रेस सरकार चाललेलं आहे की आम्ही काय म्हणतो, उमेदवारी देताना आम्हाला पंचायत असते. म्हणजे मध्यंतरी अशी पाळी आली होती की काँग्रेस आणि भाजप आणि आपल्यामध्ये दोन्हीकडे अस्वस्थता. आपल्याकडे अस्वस्थता का की एकमेक मागे लागले होते की आम्हालाच उमेदवारी पाहिजे, आम्हालाच उमेदवारी पाहिजे. आणि काँग्रेसवाले त्यांच्यामध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये अशी तळमळ चालली होती की अरे बापरे आम्हाला उमेदवारी मिळाली तर काय, लढायचं कसं. आणि मग आम्ही जो काही निकष लावला की अरे गीतेंसारखा माणूस एक अनुभवी आहे, मतदारसंघात सुद्धा काम करतो, दिल्लीत लोकसभेत सुद्धा काम करतो आणि एनडीए मध्ये सुद्धा शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून चांगलं काम करतो. अशी माणसं घ्या उमेदवारी. आणि पलीकडे बघू किती भ्रष्टाचार केलाय, बस एवढाच बात. तू बघू अरे बापरे 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 एवढा केलास, चल ये पुढे. तटकऱ्यांवरती जेवढे आरोप आहेत ते मला वाटतं आरोपपत्र वाचता वाचता त्या वकिलांची आणि त्या सगळ्यांची दमछाक होईल की अरे किती घोटाळा म्हणजे काय, वरपासून खालपर्यंत पूर्ण माखलेला माणूस आणि निर्लज्जपणाने पुन्हा एकदा येतोय, समोर येतोय, मला मत द्या, मला मत द्या. काल शरद पवार बोललेले आहेत की आता लोकसभेत माझी जागा छगन भुजबळ घेणार. काय जागा तुमची, बापरे 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 बापरे. तुम्हाला जागा शिल्लक नाही, तुम्हाला भीती वाटली म्हणून तुम्ही राज्यसभेत तिकडनं गेलेला आहात. आणि तुमची जागा म्हणजे कुठली जागा तर लवकरच कळेल, लवकरच कळेल. ही जी काही जागा आहे म्हणून तो एक मला वाटतं एक उखाणा आलाय, तो तुम्हाला आला असेल ना सगळ्यांना. तुम्हाला आलाय का रे उखाणा शरद पवारांचा? ते जे बोलले ना 2 वेळा मतदान करा, 17 तारखेचे मतदान झाले, पुसून टाका शाई. शरदरावांचं नाव घेते 24 तारखेची मला घाई. हे काय असे उखाणे?
हे सगळे जे काय चाललेले लोकशाहीची थट्टा एकदा बोलून जायचं आणि बोलल्यानंतर म्हणायचं नाही नाही मी ते लाईटली बोललो होतो. हे शरद पवार बोललेत. आणि तिकडे उत्तरेमध्ये जो एक जण बोललेला आहे तो म्हणाला मी नरेंद्र मोदींची खांडोळी करेन. काय तुझ्या बापाचा देश आहे? खांडोळी तू करणार आहे, आम्ही काय शेंडासारखे बघत बसणार? आम्ही काय शेंडासारखे बघत बसणार काय? उगाच कोणीतरी आमच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न करू नये. आणि हेच मला सरकारला सांगायचंय की ह्याच्या विरुद्ध त्या माणसाला शिवसेना प्रमुख असताना काय बोलले असते तुम्ही तुमच्या मनातल्या मनात आलं असेल, काय शब्द वापरला असता. ह्यांच्याबद्दल जर का आम्ही काही बोललो तर तुम्ही आमच्यावरती खटले भरणार. जात्यंध आहे, धर्मांध म्हणून तुम्ही आमच्यावरती खटले भरणार. पण हे भोगायचं कसं, हे सोसायचं कसं? यांची मस्ती वाढत चाललेली आणि यांच्या मस्तीला चुचकाळण्याचं काम जर का सत्ताधारी करणार असतील आणि मग आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी पिसाळून उभे राहिलो आणि आमच्यावरती खटले भरणार असाल तर मी म्हणेन असा सर्व धर्म समभाव मी मोडून तोडून टाकेन. पण मी माझ्या हिंदूंचा आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. नक्की उठवणार मी. काय आपण कोणत्या दिशेने जातो, देशाला कोणती दिशा द्यायची आहे, काय म्हणून आम्ही मतदान करणार आहोत आणि कसं सरकार आम्हाला पाहिजे, आम्ही जगायचं कसं आमच्या देशामध्ये हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक माता भगिनींचा आणि माझ्या बांधवांचा आहे. हे ठरवलंच पाहिजे. कोण आहात तुम्ही? कशासाठी मागतात मतं? कशी मागतात? कोणाची घेतात? गेल्या आठवड्यामध्ये त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मुंब्रामध्ये एका वस्तीत पोलीस कोम्बिंग ऑपरेशन करत होते. हे आले बातमी तुमच्याकडे? कोम्बिंग ऑपरेशन कुठे होतं? एखाद्या गोष्टीचा कुठेतरी सुगावा लागतो, कुठेतरी संशयित आहेत लपलेत असं वाटतं, तिकडे पोलीस जातात आणि घराघराची झडती घेतात. हा त्यांचा अधिकार नाही? ज्या वेळेला आम्ही आंदोलनं करतो आमच्या शिवसैनिकांच्या घरात पोलीस घुसून भरल्या ताटावरनं फरफटत नेतात, शिवसैनिकांना घेऊन जातात, मारत पिटत नेतात. तिकडे ज्या वस्तीत गेले होते तिकडे हे करण्याची तर हिंमत नाही. पण कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना या शरद पवारांचा पिट्ट्या तो जितेंद्र आव्हाड तो मध्ये तडमडला आणि 4 चौघात पोलिसांची त्यांनी अशी काही उतरवली. ती युट्यूबवरती क्लिप होती, अजून ठेवले का मला माहित नाही, काढून टाकलेली. पण तो पोलिसांना 4 चौघात त्यांनी तर शिवीगाळी केलीच. पण तुम्ही शिवसेनेचे सुपारीबाज आहात एवढं सगळं बडबड करून आग पाखड करून संशयितांना त्यांनी सोडायला लावलं. आहे तुमच्यामध्ये हिंमत? कायदा मोडण्याची हिंमत तुमच्यात आहे? आणि जो तिकडे मध्ये तडमडला असं जर का आमचा कोणी गेला असता तर पोलिसांनी गय केली असती, सरकारने गय केली असती. पहिला उचलून त्याला तुरुंगात टाकला असता, त्याला सांगितलं सर गप बस, कायद्याच्या मध्ये आला असं तुला तुरुंगात टाकू. पण आज सरकार त्यांचं आहे, मतं त्यांना पाहिजेत म्हणून कोम्बिंग ऑपरेशन तर थांबवलं, संशयितांना तर सोडूनच दिलं. पण ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ते ऑपरेशन केलं त्याला सुद्धा उचलून खड्यासारखा वेचून त्याला साईड पोस्टिंगवर टाकलं. आहे सरकार तुमचं आहे? एवढी हिंमत तुमच्यात आहे, एवढी धमक तुमच्यामध्ये आहे? तुम्ही आवाज उठवल्यानंतर सरकार तुमचं ऐकू शकते. आणि हेच सरकार जर का तुम्हाला परत पाहिजे असेल तर तुमचे सरकार तुम्हाला लख लाभो, मग आम्ही न्याय मागायला तुमच्यासाठी लढणार नाही, अजिबात लढणार नाही. जर मर्द असाल तर मी तुमच्यासाठी लढेन. पण अन्याय म्हणून नुसतं टाव फोडत बसणार असाल तर कृपा करा, माझ्याकडे येऊ नका. तुमचा लढा तुम्ही लढा. लढे कशाला लढताय? मग अन्यायच झेला, अन्यायच झेला मग. पण आज ह्या रायगडमध्ये तुम्ही दाखवून दिलं पाहिजे की हा रायगड हा शिवरायाचा रायगड आहे. असं म्हणतात की भगतसिंग सुद्धा रायगडावरती येऊन त्यांनी तिथली माती कपाळावरती लावली होती. एवढं त्या माती सुद्धा पावित्र्य आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शांती पुनीत झालेली माती आहे. आणि ती माती, त्या मातीचं दर्शन घ्यायला, कपाळावरती लावायला जर का जग लोटत असेल तर आजपर्यंत 300 वर्ष 350 वर्ष आली हा जो काय वारा वाहतो तो रायगडवरनं येणारा वारा, त्याची माती संपूर्ण जिल्ह्यात पसरले. ती माती तुम्हाला दुसरं फडकं फडकू देईल का? इकडे दुसरं फडकं फडकू देईल? आणि म्हणून मला असं वाटतं की आज ही रायगडमधली पहिली सभा आहे. या मतदारसंघात मी पुन्हा येणार आहे, तो खेडमध्ये येणार आहे. हा रायगड या मतदारसंघातला हा संपूर्ण भाग तुम्ही महायुतीचा केल्यात असं मी समजतो. समजून रे? तुम्ही मर्द आहात ना, शिवसैनिक आहात ना, महायुतीचे शिलेदार आहात ना सगळे. मग मी तुम्हाला वचन देतोय. आता मला इकडे पुन्हा चिठ्ठी आली की महादेव कोळी समाजाबद्दल बोला. किती समाज आहेत, किती समाज अजूनही अन्यायग्रस्त आहेत. धनगर आहे, दलित आहेत, मराठा आहे, महादेव कोळी आहे, आणखीन कोण किती आगरी आहेत, सगळेच. आणि म्हणून जे शिवसेना प्रमुखांचं वचन होतं की सगळे माझे बांधव आहेत, सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत,
जातीला पोट असलं तरी मी पोटाला जात लावणार नाही. जे कोणी पोट उपाशी असेल ते भरण्याचं काम माझं सरकार केल्याशिवाय राहणार नाही, हे मी वचन देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.